नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिवाळ्यात जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर या काही सोप्या पण खूप प्रभावी सवयी रोजच्या जीवनात जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत. पहिली म्हणजे सकाळी उठल्यावर लगत थंड पाणी कधीही पिऊ नका. आधी कोमट पाणी प्या. दुसरी म्हणजे अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. फार गरम किंवा फार थंड पाणी नकोच. तिसरी म्हणजे ओले केस घेऊन कधीही बाहेर जाऊ नका. आधी नीट ते सुकवा. चौथी म्हणजे संध्याकाळी थंड हवा लागली की मफलर वापरा. मान झाकली राहिली तर सर्दी टळते. पाचवी गोष्ट म्हणजे जेवण गरम असतानाच खा. थंड झालेले अन्न पुन्हा गरम करून खा. सहावी गोष्ट म्हणजे दररोज थोडा सूर्यप्रकाश घ्या. 10-15 मिनिटे कोवळं ऊन पुरेसं आहे. सातवी म्हणजे झोपताना पाय झाकून ठेवा. पाय थंड झाले की सर्दी पटकन होते. आठवी म्हणजे दिवसातून एकदा तरी गरम पेय प्या. चहा, काढा, दूध हे सर्व घ्या, पण जास्त प्रमाणात नकोच. नववी म्हणजे नाक कोरडं वाटलं तर थोडं तेल घाला. खोबरेल, तीळ तेलाचा हलका थेंब टाका. 10वी म्हणजे हात-पाय थंड झाले की लगेच गरम करा. दुर्लक्ष कधीही करू नका. 11वी म्हणजे खूप वेळ उपाशी राहू नका. वेळेवर थोडं थोडं खा. 12वी म्हणजे हसत आनंदी राहण्याची सवय लावा. तणाव कमी झाला की आजारही कमी होतात. 13वी म्हणजे उठल्यावर लगेच बाहेर जाऊ नका. 5-10 मिनिटे घरात हालचाल करा. 14वी म्हणजे थंड फरशीवर थेट बसू नका. चटई, आसन वापरा. 15वी म्हणजे जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. किमान 30 मिनिटानंतर पिलं तरी चालेल. 16 म्हणजे कपाटातले थेट कपडे अंगावर घालू नका. उन्हात वाळवलेले कपडेच वापरा. 17वी म्हणजे घसा कोरडा वाटला की दुर्लक्ष कधीही करू नका. लगेच गरम पाणी किंवा काढा करून प्या. 18वी म्हणजे बाहेरून आल्यावर थेट स्वयंपाक किंवा जेवण करू नका. आधी हात-पाय थोडे गरम करा. 19 म्हणजे एकदम गरम थंड बदल टाळा. हीटरवरून थेट थंड हवेत जाऊ नका. 20 म्हणजे दिवसभर पाणी कमी पिऊ नका. तहान नसली तरी थोडं थोडं पाणी दिवसभर पेत जा. 21 म्हणजे रात्री जड किंवा थंड पदार्थ शक्यतो टाळा. या गोष्टी टाळल्यामुळे पचन नीट राहतं. 22 म्हणजे नाक, कान खाजल्यानंतर हात लगेच धुवा. 23 म्हणजे नाकावर, तोंडावर रुमाल ठेवूनच शिंका किंवा खोकला. 24 म्हणजे अंगाला तेल लावून अंघोळ करा. ओठ, टाच कोरडी पडू नये म्हणून क्रीम, व्हॅसलीन वापरत जा. 25 म्हणजे स्वच्छता राखा. हात स्वच्छ धुवा किंवा आजूबाजूला स्वच्छता राखा, ज्यामुळे संसर्ग टाळता येतो. 26 म्हणजे थंडीत आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली करायची असेल तर सुक्या मेव्याचे सेवन देखील तुम्ही करू शकता. 27 म्हणजे शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थाचा आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. 28 म्हणजे व्यायाम. चालणे किंवा इतर सोपे व्यायाम नियमित करा, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 29 म्हणजे पुरेशी झोप. शरीराला विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, छोट्या सवयी रोज पाळल्या तर औषधाची गरज देखील कमी पडते आणि डॉक्टरांचे पैसे देखील वाचतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळल्या तर हिवाळ्यात तुम्ही कधीही आजारी पडणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या